अन्न आणि औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट आणि इतर विविध भागांमध्ये 30 आणि 31 मे रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली। उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे हे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचं समोर आलंय। या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलीन सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या 3 मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनानं कारवाई केली आहे। या कारवाईत संबंधित ठिकाणांहून तब्बल 3453 किलो आंब्याचा साठा जप्त केला आहे। अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमानुसार आंबे किंवा इतर फळं पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलीन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे। व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलीन गॅस चेंबरचाच वापर करणं बंधनकारक आहे। मात्र तपासणी दरम्यान अनेक व्यापारी नियमांचं उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडलेत। या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। त्यासोबतच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधून 29 मे ते 31 मे या कालावधीत गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांच्यावर आरोग्याला घातक आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विरोधातही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि ठाणे जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत एकूण 36 प्रतिष्ठानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आलाय। या प्रतिबंधित पदार्थांच्या कारवाई दरम्यान प्रशासनानं 4,74,407 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केलाय। प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचं 100% निर्मूलन करण्यासाठी जनतेनं प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं। कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायचीसाठी किंवा गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलाय। तसंच नागरिक आपली तक्रार लेखी स्वरूपात सह आयुक्त अन्न औषध प्रशासन कार्यालय, वर्धा MIDC बिल्डिंग, तळमजला, वागळे स्ट्रीट, ठाणे पश्चिम इथे नोंदवू शकतात, असं आवाहन कोकण विभागाच्या सह आयुक्त पराग नलावडे यांनी केलं आहे।